हॅलो फ्रेंड्स, आपले केस खूपच गळत असतील, तुटत असतील किंवा आपल्याला आता टक्कल पडेल याची भीती वाटत असेल किंवा खूपच हेअरफॉल होत असेल आणि प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम असतो. पण प्रॉब्लेम खूपच जास्त असेल तर मात्र आपल्याला बॉलनेस दिसायला सुरुवात होते आणि आपल्याला खूपच जास्त हेअरफॉल झालेला असतो. हा जो बॉलनेस म्हणजे गंजापण जे दिसायला लागते तर त्याचे खूप सारे रिझन आहेत. तर तुम्ही हे सर्व प्रॉब्लेम एकाच वेळेस सॉल्व्ह करू शकता, एकाच वेळेस टार्गेट करू शकतात, म्हणजे एकाच वेळेस ट्रीट करू शकतो आणि हे हेअरफॉल आणि हेअर लॉस जे आहे याला रिवर्स करू शकतो. ही सर्व प्रॉब्लेम जर तुम्ही सुद्धा फेस करत असाल तर तुम्ही रिवर्स करून आपले केस लांब, दाट आणि मजबूत बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला काही खास घटक लागणार आहेत जे की आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील. तर त्यातला पहिला घटक आपल्याला इथं लागणार आहे कांदा. तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांद्याच्या वरची जी साल आहे हे मी काढून टाकलेली आहे आणि कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त 1 चमचा रस कांद्याचा इथं लागणार आहे. तर आता काही जणांना कांद्याचा हा उग्र वास असतो, तो सहन होत नाही, तर त्यासाठी सुद्धा मी इथं सोल्युशन सांगितलेलं आहे आणि हे सोल्युशन यामध्ये घातल्यानंतर याचा वाससुद्धा तुम्हाला येणार नाही आणि केससुद्धा आपले मजबूत, दाट आणि लांबसुद्धा व्हायला मदत होणार आहे. कांद्याच्या रसाचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. केस गळणे बंद होते, केस तुटणे बंद होते, त्याचवरती सुद्धा केस यायला सुरुवात होते. इतके कांद्याचे जबरदस्त असे फायदे आहेत. त्यासाठी कांद्याचा रस आपण इथं घेतलेला आहे. कांदा मी खिसून घेतलेला आहे आणि आता त्याचा रस आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. यामध्ये नॅचरल असे आपण घटक घातलेले आहेत, त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही. अगदी नॅचरल पद्धतीनं आपण हे सिरम तयार करणार आहोत आणि केसांवरती अप्लाय करणार आहोत. त्यामुळं आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. तर हे जे रस आहे निघालेला मध्ये आपण आणखीन काही घटक घालणार आहोत आणि त्यामुळं आपल्या केसांना पोषण देऊन आपले केस दाट, मजबूत, काळेभोर होण्यास मदत होणार आहे. तर इथं हे रस मी तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 चमचा रस इथं मी घेतलेला आहे. आता हे प्रमाण जे इथं मी घेतलेलं आहे ते 1 चमचाच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि हे फक्त एक वेळेस लावण्यासाठी मी तयार करणार आहे. जर तुम्हाला भरपूर बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. केल्यावरती लगेच जर लावायचं असेल तर आजचं हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. 1 चमचा आपल्याला इथं कांद्याचा रस लागणार आहे, तर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा घालायची आहे. ही कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये सध्या मिळून जाईल. तुमच्या केसामध्ये टक्कल पडलेली आहे किंवा मग खूप जास्त हेअर लॉस होत असेल तर समजून जायचं आपल्या केसामध्ये ब्लड व्यवस्थित सप्लाय होत नाही, आपल्या केसांना नरिशमेंट मिळत नाही, केसांना पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम केस गळतात, तुटतात, टक्कल पडायला सुरुवात होते आणि आपल्या केसांचा हेअर ग्रोथसुद्धा थांबतो. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या केसातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित सप्लाय करायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आणि त्यासाठी इथं आपण व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. या कॅप्सूलमध्ये जे ऑइल असतं ते आपल्या केसातील सर्क्युलेशन वाढवायला मदत करतं. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे केस गळणे, तुटणे थांबतात आणि आपले केस दाट होण्यास मदत होते, हेअर ग्रोथ वाढायला मदत होते. त्यामध्ये आपण तिसरा जो घटक घालणार आहोत तो आहे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं घालू शकता, कारण ॲलोवेरामुळे सुद्धा आपले केस वाढायला मदत होते. 1 चमचा ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला इथं कोकोनट ऑइलसुद्धा 1 चमचा घालायचा आहे. केसांना सुंदर बनवायचं असेल तर ही रेमेडी नक्की ट्राय करा. पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह असं हे हेअर ग्रोथ सिरम आहे. आपल्या केसांचं हेअर लॉसला रिव्हर्स करण्याचं काम हे सिरम करणार आहे. आपल्या केसांची कायापालट करणार आहे हे सिरम. हे आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि केसांची जी मुळं आहेत ते मुळंच आपल्याला गंजे बनवतात आणि हे सिरम आपल्या केसातील ब्लड सर्क्युलेशन सप्लाय करायला सुद्धा मदत करते. आता कोकोनट ऑइल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 ते 4 थेंब आपल्याला इथं रोज वॉटरचे घालायचे आहे. त्यामुळं काय होतं, कांद्याचा जो उग्र वास आहे तो नाहीसा होतो आणि आपल्या केसांसाठी सुद्धा रोज वॉटर अतिशय उपयुक्त असं आहे. त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं रोज वॉटर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला केसांच्या मुळाशी हे सिरम लावायचं आहे आणि छान मालिश करून घ्यायची आहे. मालिश केली नाही तरीही चालते, फक्त केसांच्या मुळाशी आपल्याला हे सोल्युशन लावायचं आहे आणि आपल्या केसांची मुळं जी आहेत तेच आपल्याला गंजे बनवतात आणि हे जे सिरम आहे हे केसातील ब्लड सर्क्युलेशन सप्लाय करतं. आपल्याला हे सिरम बनवायचं आहे आणि केसांवरती अप्लाय करायचं आहे. कोकोनट ऑइल आपल्या केसांना नरिश करतं, त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. खूपच सोपी अशी ही रेमेडी आणि सिंपल पद्धतीने केसांच्या आपल्या समस्या दूर होणार आहेत. हे सिरम लावल्यानंतर 2 तासांनी आपल्याला शॅम्पू करायचा आहे.
केस स्वच्छ धुवून टाकायचे आहेत. आठवड्यातून 2 वेळा तरी करायचे आहे. कमालीचा रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. हळूहळू आपले केस लांब, दाट, मजबूत व्हायला सुरुवात होणार आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय.